नमस्कार. 14 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. तेव्हा सर्व प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे. सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे. त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे. तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी. यावल शहरात बोरावल गेट भागात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. यावल येथील 132 KVA उपकेंद्रात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या फाउंडेशनच्या कामामुळे 10 तास वीज पुरवठा ठप्प. यावल नगरपालिकेत प्रारूप प्रभाग रचनेवर 6 हरकती प्राप्त. 23 मेला अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर. यावलला शेतातील खांडणी योग्य कांद्यावर अज्ञाताने ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवले, 2.5 लाखाचे केले नुकसान. यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित JT महाजन इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठीची मुलाखत दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार असून यामध्ये एक मुख्याध्यापक, MA इंग्रजी BEd उपशिक्षक, HSC DEd प्रायमरी उपशिक्षक, MA इंग्रजी BEd प्रायमरी उपशिक्षक, BSc BEd सायन्स मॅथ कॉम्प्युटर शिक्षक, BSc MSc कॉम्प्युटर कला शिक्षक, ATT BFA व क्रीडा शिक्षक BPEd अशी भरती होणार आहे. तेव्हा इच्छुकांनी JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये संपर्क साधावा. यावल शहरातील तरुणांनी निर्माण केलेली शेरा गँग 3.0 ही शॉर्ट फिल्म ठरते लक्षवेधी. यावलच्या स्मशानभूमीत अखेर पाणीपुरवठा सुरळीत, नगरपालिकेने केला नळ दुरुस्त. यावल महाविद्यालयात ईद मिलन व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर कार्यक्रम संपन्न. नायगाव येथील दिव्यांग बांधवांचे पक्षी प्रेम, गायीच्या गोठ्यात पक्ष्यांसाठी ठेवले जलपात्र. चुंचाळे शिवारात 3311 KVA विद्युत उपकेंद्र उभारण्याची ऊर्जा मंत्र्यांकडे पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील यांची मागणी. तर यावल येथील संजय नन्नवरे यांची मनसेच्या विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. शहरातील बोरावल गेट भागात विविध संस्थांकडून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. शहरातील बोरावल गेट येथे शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन करण्यात आले व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी किशोर माळी उर्फ गोलू माळी, नरेंद्र शिंदे, विजय भोई, भरत भोई, अरुण सावकारे, राज शिर्के, मयूर शिर्के, सागर फेगडे, भरत बारेला, मयूर शिर्के, चंदन फेगडे, कुंदन सुतार, घनश्याम पाटीलसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार.
यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या 132 KV उपकेंद्रात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या फाउंडेशनच्या कामामुळे शनिवारी 10 तास वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. यात शहरासह ग्रामीण भागात 33 KVA विद्युत वाहिन्यांच्या मार्गावरील वृक्षांची छाटणी देखील करण्यात आली. पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून शनिवारी देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात आलं. पावसाळ्यापूर्वी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने विविध ठिकाणी कामे केली जातात. या दृष्टिकोनातून शनिवारी यावल 132 KV उपकेंद्रात देखील देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने सातोद रस्त्यावरील उपकेंद्रात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांसाठी सिमेंटचे जुने फाउंडेशन काढून त्या ठिकाणी अद्ययावत लोखंडी फाउंडेशन बसवण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामाकरिता दिवसभर 10 तास वीज पुरवठा हा बंद करण्यात आला होता. यावल शहरासह विविध विद्युत उपकेंद्रात हा विद्युत पुरवठा खंडित होता. तालुक्यातील डांभुर्णी, चिंचोली, किनगाव, वाघझिरा, दहिगाव, राजोरे, साकडी या विद्युत उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडित होता. त्याचप्रमाणे यावल 33 KV फीडर, दहिगाव 33 KV फीडर आणि धानोरा 33 KV फीडरच्या मार्गावरील विविध विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी देखील यावेळी करण्यात आली. एकूणच पावसाळ्यापूर्व ही कामे करण्यात आली असून पावसाळ्यात वादळी वारा किंवा पावसात एखादी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठीची काळजी यावल विद्युत वितरण विभागाकडून घेतली जात आहे. यावल 132 KV उपकेंद्रात उपकार्यकारी अभियंता रितेश भोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामे करण्यात आली. तेव्हा दिवसभर 10 तास वीज पुरवठा खंडित असल्याने विजेवर अवलंबून विविध व्यावसायिकांचे कामकाज मात्र ठप्प झाले होते. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. नगरपालिकेच्या 11 प्रारूप प्रभाग रचनेवर दिलेल्या मुदतीत 6 हरकती प्राप्त झाल्या आहेत. शुक्रवारपर्यंत 3 तर शेवटच्या दिवशी शनिवारी 3 अशा 6 हरकती आल्या असून या सर्व हरकती 17 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतील व अंतिम प्रभाग रचना 23 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मार्च महिन्यामध्ये प्रारूप प्रभाग यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर ही कार्यवाही थांबवण्यात आली होती व आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यावेळी प्रसिद्ध प्रारूप प्रभाग रचनेवर पुन्हा दिनांक 14 मेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. यात पूर्वी प्रसिद्ध प्रारूप प्रभाग रचनेवर मार्च महिन्यामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये बबलू अशोक येवले यांनी, तर आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये पुंडलिक बाजीराव बारी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये हनीफ खान उर्फ हनीफ लाला, प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये मनोहर सोनवणे, प्रभाग क्रमांक 8 आणि 11 मध्ये कदीर खान करीम खान आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये चेतन दिलीप आढळकर यांनी हरकती नोंदवल्या आहेत. तेव्हा यावल नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 6 हरकती मुदतीत प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकती 17 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येणार आहे व तेथून दिनांक 23 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. पाँच सेकंड के बनाओ क्या? सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील एका शेतकऱ्याच्या 4 एकर क्षेत्रावरील खांडणी योग्य कांद्यावर एका अज्ञात डोकेफिरूने थेट ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून शेतकऱ्याचे यात सुमारे 2.5 लाखाचे नुकसान झाले आहे व हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रहिवासी पुरुषोत्तम वेडू मोरे व त्यांचे भाऊ संजय वेडू मोरे यांचे शेत गट क्रमांक 19-20 असे आहे. या शेतातील 4 एकर क्षेत्रात त्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवड केली होती. हा कांदा आता खांडणी योग्य झाला होता. तर शनिवारी सकाळी पुरुषोत्तम मोरे यांनी कांदा मशागतकरिता शेतात मजुरांना पाठवले होते. तेव्हा शेतात मजूर गेले असता शेतात थेट कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर केलेले दिसून आले आणि त्यांनी तातडीने याबाबत माहिती मोरे यांना दिली. तेव्हा मोरे शेतात गेले आणि त्यांनी पाहिले असता शेतात खांडणीयोग्य झालेल्या 4 एकरवरील कांदा या पिकावर कोणीतरी डोके फिरूने ट्रॅक्टरने थेट रोटर केल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे त्यांचे सुमारे 2.5 लाखांचे नुकसान झाले आहे. तेव्हा या प्रकरणी त्यांनी यावल पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चौहान, हवालदार बालक बारे करीत आहे. कौन अग्रो करके कौन मारेगा? अग्रो करके नहीं, ये समझ में नहीं आ रहा क्या बात कर रही है? मारेगा कौन? क्योंकि उसको तो डीजल को पैसा लगना तो कुछ फायदा नहीं है एक करके. ये उसको भी क्या मिला होगा? है ना अपना डीजल क्या होगा? आना भला ठीक है, अपन ने पकड़े को भी मारेगा. इससे कुछ अपन किसको बोले कि किसको गाली कि कुछ भी नहीं. बस
वायरीचा प्रॉब्लेम आला आपण तिच्यात सबका सब भागे सबका सब वो करे ऐसा थोड़े है, यहाँ कुछ नहीं है ऐसा। सगळं पाईपलाईन पुढे पाईप पिल्लर फोडले पिल्लर फुटले अरे नहीं ओके तभी तभी पिल्लर दिसली कोण आणस तू ही यावल येथील स्मशानभूमीत अंत्ययात्रेत आलेल्या नागरिकांना पाण्याअभावी अडचणीचा सामना करावा लागला होता. तेव्हा नागरिकांनी नगरपालिकेवर संताप व्यक्त केला होता. याबाबत नगरपालिकेकडे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांनी तक्रार केली होती. तेव्हा आता हा नळ दुरुस्त करण्यात आला असून येथे 24 तास पाणी उपलब्ध झाले आहे. येथील श्री महर्षी व्यास मंदिराजवळ स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत 7 मे रोजी अंत्ययात्रेत आलेल्या नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. वास्तविक स्मशानभूमीमध्ये 24 तास पाणी पुरवठा करणारा एक नळ आहे, मात्र त्या नळाला पाणी नव्हते. तेव्हा स्मशानभूमीत आलेले नागरिक संतप्त झाले आणि नगरपालिकेवर संताप व्यक्त केला. या अंत्ययात्रेत यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी हे देखील आले होते. तेव्हा नागरिकांनी त्यांना देखील वेठीस धरले. तेव्हा चौधरी यांनी तात्काळ नगरपालिकेचे पाणी पुरवठा वितरण प्रमुख दादू धोत्रे यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा धोत्रे यांनी पथकासह त्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी असलेला नळ कुणीतरी वीटभट्टीधारकांनी कापून मध्येच पाईपलाईन तोडली होती, म्हणून स्मशानभूमीत पाणी येत नव्हते. तेव्हा तातडीने या नळाची त्यांनी दुरुस्ती केली असून या ठिकाणी आता पुन्हा पूर्ववत 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. एकूणच ही समस्या सोडवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ईद मिलन व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूलचे तथा प्रसिद्ध साहित्यकार SM अनवर हे होते. त्यांनी मानवता हाच खरा धर्म आहे असे सांगत तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन खान यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर SP कापळे यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक SR गायकवाड, नरेंद्र पाटील, मोरे, डॉक्टर PV पावरा आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरगडेसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील तरुणांनी देखील शेरा गँग 3.0 ही एक शॉर्ट फिल्म निर्माण केली आहे. या शॉर्ट फिल्मचे निर्माते शेख इक्राम असून या शॉर्ट फिल्ममध्ये विविध प्रकारच्या भूमिकेत शेख इक्राम, रवी भालेराव, निलेश गजरे, कमलेश जाधव, प्रेम सोनवणे, आदित्य सोनवणे, अजय सोनवणे, सागर गजरे, अनुराग सोनवणे, अन्नू सोनवणे, उजेर शेख, विजय गजरे आदींनी भूमिका साकारल्या आहेत. एकूणच यावल शहरातील तरुणांनी शेरा गँग 3.0 ही बनवलेली शॉर्ट फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरत असून ती ग्रामीण भागात लक्षवेधी ठरत आहे.
तालुक्यातील नायगाव येथील दिव्यांग बांधव अरुण शामराव पाटील यांनी गावातील आपल्या गाईच्या गोठ्यात या उन्हाळ्यात पशु व पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, जी लक्षवेधी ठरत आहे. स्वतः दिव्यांग असून त्यांनी आपल्याकडे असलेल्या जर्सी गाईचे संगोपनासाठी शासनाच्या गोठा शेड योजनेअंतर्गत उभारला आहे. या गोठ्यात पशुसह पक्ष्यांकरिता त्यांनी जलपात्र ठेवले आहे. या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध असून मोठ्या उत्साहात या ठिकाणी पाणी पिण्याकरिता दिवसभर पक्ष्यांची किलकिलाट ऐकायला येते. तेव्हा पाटील यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावल तालुक्यातील चुंचाळे शिवारात 3311 kV विद्युत उपकेंद्र उभारण्यात यावे अशा मागणीचं निवेदन नुकतेच रावेर तालुक्यात आलेले ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील यांनी दिले आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी जर सोडवायच्या असतील तर या भागामध्ये उच्च दाबाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. तेव्हा यासाठी चुंचाळे शिवारामध्ये 1311 kV विद्युत उपकेंद्र उभारण्यात यावे अशी मागणी प्रामुख्याने एका निवेदनाद्वारे शेखर सोपान पाटील यांनी सावखेडा बुद्रुक तालुका यावल येथे आलेल्या ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे केली व आमदार श्रीदादा चौधरी यांच्या नेतृत्वात त्यांनी एक निवेदन दिले. या भागात विद्युत उपकेंद्र झाले तर या भागातील शेतकऱ्यांना उच्च दाबाचा आणि चांगल्या प्रतीचा विद्युत पुरवठा मिळेल आणि या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या वीज पुरवठ्यामुळे एक चांगलं उत्पादन घेणे शक्य होईल. तेव्हा या भागात विद्युत उपकेंद्र मिळावे अशी मागणी त्यांनी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. यावल शहरातील युवा कार्यकर्ते संजय नन्नवरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रावेर चोपडा विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विनय भोईटे यांच्या हस्ते व जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत यावल शहरातील मनसेचे निष्ठावान युवा कार्यकर्ते संजय तोताराम नन्नवरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना रावेर या लोकसभा क्षेत्रात प्रचार प्रसार व संघटन बांधणीसाठी मोठी जबाबदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये रावेर विधानसभा क्षेत्रासाठी उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. संजय नन्नवरे यांच्या या निवडीचे संपर्क प्रमुख विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, चोपडा यावल विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, आकाश चोपडे आदींनी स्वागत केले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.